तर भाऊ डायरेक्ट आल्या होता आपल्या पीसीच्या स्क्रीनवर. तर तुम्हाला थंबनेलवरनं आणि टायटलवरनं कळालं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावर आहे. तर त्यामुळे डायरेक्टच आपण आता सुरुवात करूयात विना वेळ घालवता. तर त्याआधी एक छोटासा आभार मानायचा आहे. तो म्हणजे विषय कोणता आहे की आपली पीसीची बॅच 1 तारखेला सुरू होणार होती आणि मोबाईलची ॲडमिशन सुरूच होती तुम्हाला माहिती आहे. तर पीसीच्या बॅचचं ॲडमिशन स्टुडंट्स जे काय असतील आणि मोबाईलची बॅचचे जे काही स्टुडंट्स असतील एवढं भरमसाठ एवढं प्रेम दाखवलं तुम्ही. आत्तापर्यंत जेवढ्या आपण बॅचेस घेतल्यात त्यातला सर्वोच्च जो काय आकडा आहे तर तो आपण ह्या बॅचला पार केला आहे. त्याबद्दल खरंच खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. एवढं ढीक प्रेम दिला त्याबद्दल. ज्यांनी ॲडमिशन घेतले त्यांचं खरंच अभिनंदन आहे, आभार पण सगळ्यात मेन म्हणजे तुमचंही आभार, कारण का तुम्ही पण भरपूर जणांना सजेशन दिला असतील की दादांचा क्लास आहे असं तुम्ही करू शकताय, करा जावा. त्यामुळं तर तुमचंही खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. बाकी भरपूर जणांचा अजून फोनही येतात की दादा आम्हाला ॲडमिशन देऊन पाहिजे. तर आता आपल्या ऑलरेडी बॅच सुरू झाल्या आणि भरपूर ओव्हरलोड बॅच आहे त्यामुळे एक्स्ट्रा ॲडमिशन घेऊ शकत नाही, जरा समजून घ्या. भरपूर जणांचं फोन्स पेंडिंग आहेत, भरपूर जणांचं मॅसेज पेंडिंग आहेत. तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी नक्कीच जरा उगाच थांबा. आपली फेब्रुवारी महिन्यात नेक्स्ट बॅच चालू होईल. जे काय डेट आहे तर ते आपली 18 ते 20 तारखेच्या दरम्यान आपली लॉन्च होईल, जे काय या जानेवारीच्या महिन्यात. काळजी करू नका. ओके. बाकी मोबाईलचे ॲडमिशन 2 दिवस अजून एक्स्ट्रा चालू आहेत. तुमचं भरपूर मागणी आहे त्यासाठी, त्यामुळे 2 दिवस एक्स्ट्रा चालू ठेवल्यात, त्यानंतर बंद होतील. तर ज्यांना कुणाला मोबाईलचा क्लास पाहिजे त्यांनी नक्कीच वर नंबर झाल्यावर कॉन्टॅक्ट करा. बाकी पुन्हा एकदा धन्यवाद, खूप खूप आणि खूप खूप आभार. ओके, चला येऊयात बॅक टू टॉपिक. तर आजचा विषय बघा, जे काय बॅकग्राऊंड आहे तर ते इरेज करायचं आणि ते पण AIच्या मदतीनं. आणि ते मी तुम्हाला 5 वेबसाईट सांगणार आहे. ह्या वेबसाईट भरपूर इम्पॉर्टंट आहेत. तर त्यासाठी आपल्याला क्रोम लागणार आहे बघा. तर क्रोम आता आपण ओपन करूयात. चांगल्या प्रकारे विषय सगळा सविस्तर समजून तुम्हाला एकदम फ्री आहेत बघा, काय काळजी करायची गरज नाही आहे. त्यातली आता आपली पहिली वेबसाईट आहे ती म्हणजे फोको CLIPPING. सगळ्यात आवडती माझी वेबसाईट. तुम्हाला कोण सांगितलं नसेल पण माझी भरपूर आवडती वेबसाईट आहे. का आवडती वेबसाईट आहे? कारण का ह्यानं होतं एकदम क्लिअर आणि कडकमध्ये कटिंग. आणि त्यानंतर इथं तुम्ही अपलोड इमेज केला तरी चालेल. त्याचबरोबर इथं गेट अनलिमिटेड फ्री बॅकग्राऊंड रिमूव्हर असं पण ऑप्शन आहे. ह्याच्यावर क्लिक मारला तर तुम्ही एक वेगळ्या वेबसाईटवर येतील इन्समाइंड नावाच्या. इथं मग तुमचा फोटो अपलोड करा. एकदम सोपी साधी प्रोसेस आहे. एक प्रकारे इथं फोटो अपलोड केला की चांगल्या प्रकारे एक प्रोसेस होईल एकदम टॉपची आणि इझिली रित्या. जसं की इथं आकडे आले तुमचा जो काही फोटो आहे तर ते संपूर्ण अपलोड होईल आणि त्यानंतर मग आपली जी काही रिझल्ट आहे तर ते एकदम टॉपचा रिझल्ट आहे. बघू शकता. आपण जरा वाट बघूयात. तर बघू शकता एकदम खतरनाक आणि नेक्स्ट लेवल. तर डाउनलोड HDला पैसे मागते, पण डाउनलोड स्टँडर्ड जरी केला तरी तुमची बघू शकता भरपूर टॉप क्वालिटीची इमेज येऊन जात्या. ही मी गॅरंटी देतो. बघू शकता एकदम खतरनाक क्वालिटी. आपलं केसांमधली पण जे काय एक बारीक आणि बारीक गोष्ट आहे, डिटेल आहे, तर ती पण ते चांगल्या प्रकारे कट करते. तर ही वेबसाईट कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. तर जेवढ्या मी तुम्हाला वेबसाईट सांगणार आहे त्यातले कोणते आवडते ती नक्कीच आपल्या कमेंट सेशनमध्ये कमेंट करायचा बघा. ओके, ओव्हरऑल तुम्हाला हा विषय कळाला असेल. त्यानंतर आता आपली नेक्स्ट वेबसाईट आहे. मी हे संपूर्ण टॅब ओपनच ठेवतो जेणेकरून तुम्हाला परत दाखवता येईल त्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट आपली वेबसाईट आहे सेकंडवाली, ती म्हणजे आहे PixLRBG. ओके, PixLRBG टाकणं गरजेचं आहे. नुसतं PixLR टाकलं तर भरपूर काही गोष्टी येतील. त्यामुळे PixLRBG पुढे टाका. त्यामुळे रिमूव्ह बॅकग्राऊंडचा विषय येईल. इथं घालवा जरा आणि त्यानंतर सिलेक्ट फोटो म्हणा आणि जो काय आपला सेमच फोटो आहे तर तिथं आपण अपलोड करूयात पिक2वाला चांगल्या प्रकारे आणि 2 मिनिटात कट होते बघा. त्यानंतर इथं डाउनलोड करा किंवा इथं सेव्ह ऑल झिप फाईलमध्ये 7 MBचं गेले बघा. एकदम टॉपचा विषय 7 MBचा आणि एकदम खतरनाक कटिंग झाली. खतरनाक बघू शकताय. ही आपली आहे PixLRBGवरनं कटिंग. ही कशी वाटली वेबसाईट नक्की सांगा. ही मगाच्यापेक्षा एकदम टॉप म्हणजे फुल HD जरा आहे चांगल्या प्रकारे आणि फ्री आहे एकदम चांगल्या प्रकारे. ओके, त्यानंतर आता आपली तिसरी वेबसाईट आहे ती म्हणजे PicWish PicWish. यात आपण ओपन करूयात. इथं PicWish AI फोटो एडिटर आहे. इथं प्रॉपर भरपूर काही वेबसाईट आहेत. तर इथं आपण बॅकग्राऊंड रिमूव्हरवर जाऊया, डायरेक्टच एंटर मारूयात. त्यानंतर इथं अपलोड फोटो करायचा आपल्याला. बल्कमध्ये काय नको, सिंगल करा. लय काय गडबड नाही आपल्याला. चांगल्या प्रकारे प्रोसेस होऊ देईल एकदम बेस्टमध्ये आणि त्यानंतर मग तुम्ही डाउनलोड करा. तर जर तुम्हाला जर यांनी प्रॉपर लेवलला लॉगिन बिगिन मागितलं तर देऊन टाका. काय एवढं घाबरायची गरज नाही आहे. चांगल्या प्रकारे आपल्याला फ्री गोष्टी भेटायला. त्यामुळं तुम्ही त्यासाठी एक सेपरेट IDच काढून ठेवा आपल्या मेल ID. ओके, ती मेन इम्पॉर्टंट आहे. अशा गोष्टींसाठी जिथे तिथं लागत्या मटेरियलसाठी तिथे देता येईल. ओके, हे एक लक्षात घ्या. तर बघू शकता भाऊंनो एकदम खतरनाक आत्तापर्यंतचा रिझल्ट आला आणि फ्री इमेज आपण डाउनलोड करूया. ते जरा लॉगिन द्या म्हणले मी तुम्हाला मगाशीच म्हटलो. जे का आपली लॉगिन असेल तर ती देऊन टाका ID पार्टसरी. त्यानंतर इथे डाउनलोड फ्री इमेज चांगल्या प्रकारे आपली डाउनलोड होईल एकदम टॉपरित्या. 2च मिनिटं द्या. बघू शकता 2.5 MB आणि सगळ्यात कडक आत्तापर्यंत कटिंग झाले. केस बिस बघा एकदम टॉपचा विषय. एकदम टॉपचा विषय.
एकदम खतरनाक विषय आहे आणि एकदम फुल HD मध्ये झाला, कुठल्याही प्रकारे क्वालिटी खराब झालेली नाही आहे. ही तुम्ही बघू शकताय पिकविश नावाची वेबसाईट तिसरी आपण सांगितलेली आहे. तर ही तिसरी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. जी तुम्हाला आवडेल ती योग्य सांगा, मला काय अडचण नाही. त्यानंतर आता आपली चौथी BGERASER इरेझर, BG इरेझर असं नाव टाकायचं. तर आता तुम्हाला remove.bg ह्याच्यावर नाही जायचं. ओके, खाली यायचा. इथं BG इरेझर नावाची वेबसाईट आहे बघा, BG इरेझर. ही पण ऑनलाईन AI थीममधली आहे. ओके, आता इथं आपली जे काही इमेज आहे तर ती अपलोड करायची चांगल्या प्रकारे. ही पण छान आहे, मस्त आहे, चांगल्या प्रकारे अपलोड अँड स्टार्ट म्हणा. आता स्टार्ट म्हणूयात आपण चांगल्या प्रकारे आणि काय रिझल्ट येतो ते बघूया टॉपचा. तर इथं बघू शकता एकदम टॉपचा रिझल्ट आलाय बघा. जरा वेळ घेतले पण एकदम खतरनाक 9 MB ची एकदम फुल क्वालिटी, एकदम खतरनाक. एक पण कण पण म्हणजे 1 MB पण तुम्ही म्हणू शकताय या डिटेल मिसिंग नाही आहे. एकदम टॉप टू टॉप एकदम खतरनाक लेवलला हा रिझल्ट आलेला आहे, बघू शकताय. ओके, तर ही आहे आपली BG इरेझर, लक्षात ठेवा. ओके, ही झाली आपली चौथी. आता पाचवी आणि लास्ट माझी आवडते आहे, छान प्रकारे इथं होते ॲटो क्लिपिंग. ओके, तर इथं बघू शकता ही सेकंड नंबरची आहे ॲटो क्लिपिंग. ह्याच्यावर प्रॉपर लेवलला जे काय रिम्यूव्ह बॅकग्राऊंड ऑटोमॅटिकली आहे ना, यावर क्लिक करा वर आणि त्यानंतर प्रॉपर लेवलला इथं ड्रॅग ड्रॉप आपली इमेज करा. एकच इमेज करा, एकच करा प्रॉपर लेवलला. इथं तुम्ही संपूर्ण प्रोसेस होऊन जाऊन देईल आणि त्यानंतर मग प्रोसेसिंग इथं वाल्या बघा खाली. ही एवढी प्रोसेसिंग झाली की आपली चांगल्या प्रकारे कटिंग इमेज होते. जेवढी तुमची MB मोठी असेल तेवढा जरा वेळ लागेल. म्हणजे ऑलरेडी इमेजची कॅमेरावरचं फोटो त्यांनी MBचं मोठं असतात, 8, 9, 10 MBचं असतील तर जरा वेळ लागणार प्रोसेसिंग व्हायला, कारण का पिक्सेल हेवी असतात त्यामुळे. ओके, ही फक्त गोष्ट लक्षात घ्या. आता आपलं अपलोड झाले, आता प्रोसेसिंग होणार, ती कट होणार. ओके, तर बघू शकता एकदम टॉपचा कटिंग झाला विषयी. तो तुम्ही डाउनलोड म्हणा, डाउनलोड एकदम छान प्रकारे होऊन जाईल. जरा वेट आपण वाट बघूयात चांगल्या प्रकारे. तर डाउनलोड झाले बघू शकता 10 MB पर्यंत गेले, म्हणजे कसलं कटिंग एकदम टॉपचं झाले बघा. केस पीस एकदम खतरनाक लेवलची कटिंग झाली आणि फुल HD फुल एकदम टॉपरित्या खतरनाक लेवल. लास्टची पण तुम्ही बघितलाय प्रॉपर लेवलला ही आपली बघू शकताय ॲटो क्लिपिंगवाली. तर आपण एकूण 4 गोष्टी बघितल्या. त्या 4 वेबसाईटपैकी तुम्हाला कोणती आवडली किंवा तुम्ही अजून आत्तापर्यंत कोणती वापरला असाल, बघितला असाल, तुम्हाला कोणती आवडली, ऑलरेडी तुम्ही भरपूर दिवस झालं वापरताय, नक्कीच कमेंट करा. बाकी जर नवीन बघितला असला तर कुठली आवडली यातली नक्कीच कमेंट करा. मी पण ती जास्तीत जास्त करून वापरतो, तुमच्या सल्ल्यानुसार, काय अडचण नाही. ओके, बाकी नेक्स्ट ट्युटोरियल कोणत्या विषयावर पाहिजे नक्कीच कमेंट करा, त्यावर आपण लवकरात लवकर ट्युटोरियल आणूयात. ओके, तर चला भेटूया लवकरच पुन्हा एकदा अशाच एकदम टॉप खतरनाक नाद व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, डिक प्रेम, बाय, धन्यवाद.